तर आता माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी, चहा कोणाकोणाला बनवता येते? बापरे, सगळ्यांना बनवता येते चहा? हा, एखाद दुसऱ्या विद्यार्थ्यांना नाही येत बनवता. ठीक आहे, व्हेरी गुड. कॉफी कोणाकोणाला बनवता येते? अरे बापरे, सगळ्यांना बनवता येते? नाही, हात तर वरती केलाय. सगळ्यांना नाही येत ना, पण बहुतेकांना येते ना. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत, समजा 36 विद्यार्थी आहेत आपल्या वर्गामध्ये, तर याच्यामधल्या 32 विद्यार्थ्यांना बनवता येते चहा पण आणि कॉफी पण, हो ना? मग मी समजा तुमच्या घरी आले तर तुम्ही बनवाल ना माझ्यासाठी? गुड. मग आता एक घरी गेल्यावर काम करायचं. तुम्ही घरी गेला, हात खाली या. तुम्ही घरी गेलात की तुम्ही गेल्यानंतर तुमचे आई बाबा कामावरून येत असतील ना, जे कामाला जात असतील ते, आणि ज्यांचे कामाला जात नाहीत ते घरी असतील. हां, संध्याकाळच्या वेळी सगळेजण चहा कॉफी घेतात ना? हां, काही जण कॉफी नाही घेत, चहा घेतात, ब्लॅक टी पण घेतात, दुधाची नाही घेतली तर. मग त्यांना सांगायचं की आज मी बनवणार आहे. मी म्हणजे कोण? मॅडम का? नाही, तुम्ही बनवणार आहात, कारण की तुम्ही हात वरती केलेत ना. फक्त गॅस जर पेटवत असाल तर तिथे आईला उभं राहायला सांगायचं किंवा आईला गॅस पेटवून द्यायला सांगायचं. समजलं? पण आज तुम्ही बनवणार आहात सगळीजण. चालेल ना? नक्की? बघा, सगळीजण हो म्हणाले. तलाठी, बनवशील ना? का सायकल घेऊन फिरायला येशील लगेच? बनवाल ना सगळीजण घरी गेल्यावर? मी उद्या विचारणार आहे आणि तुमच्या पालकांना पण विचारणार की किती जणांनी विद्यार्थ्यांनी बनवला आणि पालकांना दिला. बघा, तुम्ही जर पालकांसाठी बनवलं ना, त्यांना खूप आनंद होईल. तुमचे आजी आजोबा पण असतील, त्यांना आश्चर्य वाटेल आणि कौतुक वाटेल तुमचं. अरे वा, माझ्या नातवानी, माझ्या नातीनी चहा बनवलाय, कॉफी बनवले माझ्यासाठी, ते पण शाळेतून आल्यावर, आणि त्यांना प्रेमाने द्यायचा प्यायला. छान वाटेल ना? मग ते तुम्हाला थँक्यू बोलतील, हो की नाही? पण तुम्ही थँक्यू नाही बोलत त्यांना, हो ना? बोलता का? नाही बोलता. पण तुम्ही आज जर त्यांना दिलेत ना चहा प्यायला तर त्यांना नक्कीच आनंद होणार आहे. बघा, तुम्ही आज एक्सपेरिमेंट करून बघा आणि मला उद्या सांगा. करणार आहात ना? हां, खोटं बोलू नका, लक्षात ठेवा.